नमस्कार, श्री पूर्वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत बोरगाव या गावी. आज बोरगाव गावचा आठवडी बाजार असतो आहे. या बाजारामध्ये आज आपण कौल जनतेचा या अंतर्गत आपण माढा मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार हे या बोरगाव गावातील जनतेकडून जाणून घेऊयात. कौल जनतेचा. नमस्कार. नमस्कार. माढा मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? तुतारी वाजणार. काय कारण त्याचं? कारण की मोहिते पाटलाचं काम आहे. सध्या आम्हाला वेळापूरपासून नरसिंगपूरपर्यंत आम्हाला जवळजवळ 389 कोटीचा रोड मंजूर केला. मोठा रोड, एक 12 फूटचा रोड मंजूर केला. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार असताना बोरगाव गावामध्ये काय विकासाची कामे? एकही काम केलं नाही, कुठलंच काम नाही. आणि रणजित निंबाळकर कसला आहे ते पण आम्हाला माहीत नाही. म्हणजे एकंदरीत निंबाळकरचं खासदार असताना बोरगावमध्ये कोणतंही विकासाचं काम झालेलं नाही. कोणतंही काम झालं नाही. आमची कामं सगळे मोहिते पाटील करतात. दुसरं एक काम की आमचे पाण्याचा प्रश्न, मोठा प्रमुलित प्रश्न असणारा माननीय श्री प्रतापराव पाटील यांनी पाठपुरावा करून रणजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मोठी मिरे नदीपासून बोरगावपर्यंत सर्व गावकऱ्यांसाठी फिल्टरचं पाणी मिळणार, त्यासाठी आम्हाला जवळजवळ 14 कोटीचा निधी मंजूर केला आणि सध्या काम ते चालू आहे. 2014मध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार होते आणि त्यानंतर 2019ला रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले. या दोघांमध्ये कामामध्ये साम्य काय होते का? रणजित निंबाळकर कसलंच काम नाही. नुसते आता साधन सोपा विषय आहे. दिवसाला 1000 कोटी ते म्हणतात आम्ही निधी खर्च केला. तुम्हाला निधी येतोच किती? तुम्हाला निधी 5 कोटी तुम्हाला निधी खर्च करायचा आहे. त्यातला तुम्ही आता 1 कोटी 42 लाख रुपये फक्त निधी खर्च केला आहे. तुम्ही मीडियावाल्याने जे 24 दाखवलं आम्हाला, तेवढा निधी खर्च केला आणि ही 1000 कोटी. 2024ला काय म्हणतो? तुतारी का कमळ? तुतारी वाजणार. धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार होणार 100%. चला, आणखीन या ठिकाणी लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. माढा मतदारसंघामध्ये 2024ला तुतारी का कमळ? तुतारी. कारण त्याचं? कारण हा भाग सगळ्या म्हणजे कसं, पहिला मूळचा राष्ट्रवादीचाच आहे. शरद पवारांना मानणारा गट जास्त आहे इथं. आणि विजयदादा आणि शरद पवारचं जुनं नातं इथं जास्त आहे. त्याच्यामुळं ते तुतारी चालते इथं. म्हणजे या भागामध्ये 100% तुतारी तुतारी चालत असं मला माझ्या मते तर तेच आहे. माझं मत मी तेच आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं इथे काय काम? काय काम नाही आता इथं बघणं तर नाही. मी आता 4 वर्ष 5 वर्ष तर बघतो, तर कधी दिसलं बी नाही इकडं. आणि कामाचं तर काय वाटत बी नाही. बरं, ठीक आहे. नमस्कार. माढा मतदारसंघामध्ये काय तुतारी वाजेल का कमळ फुलेल? तुतारी वाजेल. तुतारी वाजणार. त्याच्या पाठीमागचं कारण? भाजपचं काही सुद्धा काम नाही. म्हणजे कामच नाही का भाजपचं? काही सुद्धा केलेलं नाही भाजपनं. 2019 पासून रणजितसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी खासदार आहेत. त्यांचं या माढा मतदारसंघामध्ये काय ठोस असं काम नाही का? नाही, आमच्या तरी गावात नाही. बाहेर कुठं झालं असेल काय माहीत नाही. बोरगावमध्ये काय विकासाचं कामच नाही. त्यांचं अजिबात काम नाही. मग काय यावेळेस आता म्हणजे तुतारी का कमळ? तुतारी 100% तुतारी. 100% तुतारी. आज बोरगाव या ठिकाणचा आठवडी बाजार असतोय, तर या बाजारामध्ये आपण आज जनतेचा कौल घेत आहोत माढा मतदारसंघामध्ये. काय होईल, तुतारी का कमळ? तुतारी. तुतारी 100%. 100%. कशासाठी? आता काय त्याचं हे आहे ना, म्हणजे तुतारी म्हणजे कशासाठी तुतारी? म्हणजे काम करणार तेच. अच्छा, म्हणजे पवारसाहेबांचं आणि मोहिते पाटलांचं काम आहे. नाईक निंबाळकरांचं काय या भागामध्ये काम? आता ते त्यांच्या ह्याच्यावर आपलं काय. अच्छा, ठीक आहे. आज आपण पाहतोय या ठिकाणी बोरगाव गावचा आठवडी बाजार आहे.
आणि या बाजारामध्ये आज आपण जाणून घेत आहोत की कशा पद्धतीनं जनतेनं हा माढा मतदारसंघामध्ये कौल दिलेला आहे. 2024चे माढा मतदारसंघामध्ये रणधुमाळी चालू आहे. त्या इलेक्शनमध्ये सध्या तुतारी वाजणार की कमळ फुलणार? तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. त्याच्या पाठीमागचं कारण काय? आमचा पक्ष मोहिते पाटील. अच्छा, म्हणजे तुमचा पक्ष हा मोहिते पाटील पक्ष आहे. म्हणजे मोहिते पाटलाचं या भागामध्ये विकास काम आहे. हो, विकास काम आहे भरपूर. नाईक निंबाळकर 2019 पासून या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत. त्यांचं या मतदारसंघामध्ये काय काम? काय गाजर काढले दिवय. म्हणजे काय कामच नाही का त्यांचं? एक काम नाही. मोहिते पाटलाचं विकास काम? मोहिते पाटील जो पत्र सत्तेवर नव्हते तो पत्र वाटोळ जिल्ह्याचं झालं. हे बाकीचे चाव मांजरं येऊन त्यांनी 10 वर्षात वाटोळ केलं ह्या जिल्ह्याचं. त्यामुळं आता चालूला मोहिते पाटलाला मत देणं म्हणजे विकासाला मत देणं आहे. अच्छा, म्हणजे मोहिते पाटलाला मत म्हणजे विकासाला मत. विकासाला मत. शरदचंद्र पवार साहेबांच्या म्हणजे पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा आहात म्हणा. खंबीरपणे मोहिते पाटील आणि पवार साहेब पवारसाहेब. या ठिकाणी फक्त तुतारी चालणार. तुतारीच. आमचं गाव विठ्ठलवाडी सरपंच आहे. अच्छा, विठ्ठलवाडी गावचे तुम्ही सरपंच आहात. विठ्ठलवाडी गावामध्ये काय म्हणजे 90% तुतारी. 90% तुतारी. अशा पद्धतीनं आपण तुतारी साठी जनतेचा कौल आहे हे पण पाहतोय. काय होईल यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार म्हणजे तुतारी. तुतारी. अच्छा. मग आपलं गाव कुठलं? माळखांबे. माळखांबी गावामध्ये काय चालेल? तुतारी चालेल का कमळ चालेल? 70% तुतारी चालेल, 30% कमळ चालेल. 70-30 होईल. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काय माळखांबीमध्ये ठोस कार्य? ठोस कार्य नाही, काय नाही कार्य. ठोस कार्य नाही. विकास काम काय? नाही, 5 वर्षात त्यांचं काय ठोस कार्य नाही. फक्त आश्वासन दिली. अच्छा. आश्वासना पुढं काहीच नाही. म्हणजे फक्त 5 वर्ष त्यांनी आश्वासनं देत राहिले आणि त्या काम काय केलेलं नाही त्यांनी. मग यावेळेस काय होईल? यावेळेस माड्यात तर 100% तुतारी निवडून येईल. त्यात काय म्हणजे माढा मतदारसंघामध्ये तुतारी चालेल. भाजपच्या वरिष्ठ लेवलला माहीत झालं की आपला माढा मतदारसंघ आपल्या हातून गेलेला आहे. अच्छा. म्हणजे तुतारी चालेल मला. आज आपण पाहतोय बोरगाव गावामधील आठवडी बाजारामध्ये काय चालेल मामा? निवांत चाललंय का? सध्या माढा मतदारसंघामध्ये कुणाचं वर्चस्व राहील? तुतारी की कमळ? काय आम्हाला माहीत नाही. मला माहीत म्हणजे इलेक्शनमध्ये तुम्ही नाही? नाही. ठीक आहे, चला. मतदानला बी जातो. अच्छा, ठीक आहे. नमस्कार. काय चालेल माढा मतदारसंघामध्ये तुतारी की कमळ? या महाराष्ट्राचा बाप शरदचंद्र पवार आहे. अच्छा. आणि ती आयुष्यभर राहणार. आणि जोपर्यंत शरद पवार ह्या महाराष्ट्रासाठी आहेत तोपर्यंत ह्या महाराष्ट्राचा शेतकरी आणि सामान्य वर्ग सुरक्षित राहणार आणि नेहमी सुखी राहणार. म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहे तोपर्यंत महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारचा भीती नाही. ती बी नाही आणि माणूस पहिला बी सुखी होता आणि ह्याच्यानंतर अतिशय सुखी होणार. आणि जी काय सरकारी लोक जी BJPशी मिळून जी काही केलेलं आहे, चुनाव असून द्या किंवा काय शासकीय अधिकारी असून दे, त्यांनी काय BJPला समगली होऊन लोक फोडण्याचं काम केलं आहे. माढा मतदारसंघामध्ये 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार झाले आणि त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले. तर दोघांमध्ये काम हे कोणाचं चांगलं आहे? काम तसं आता सांगता येणार नाही. काम म्हणजे विजयदादांचं का निंबाळकर साहेब? विजयदादा कामाची बरोबरी कोण करू शकत नाही. अच्छा. त्यांचं काम नेहमीच चांगलं राहिलं आहे. विजयसिंह मोहिते पाटलाचं काम चांगलं आहे. चांगलं राहिले. आणि मला एवढंच मानायचं आहे की आपल्या माढा मतदारसंघामध्ये तुतारी प्रचंड बहुमताने विजयी होणार. म्हणजे एकंदरीत माढा मतदारसंघामध्ये तुतारीला चांगला प्रतिसाद मिळेल. चांगला प्रतिसाद मिळणार. अच्छा, ठीक आहे. मावशी काय चालेल? माढा मतदारसंघामध्ये आता धैर्यशील बाया मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत लागलेली आहे.
तर सध्या कोण निवडून येईल? धैर्यशील बायाची निवडून धैर्यशील बाया मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात येईल. धैर्यशील बायांचं काय कार्य नाही धैर्यशील बाया येईल बहुतेक. येणार 100% येणार. 100% त्यांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे त्यांचं काम. सगळी चांगलं येते त्यांनी. अच्छा अच्छा, म्हणजे एकंदरीत तुतारी येणार. वय वय येतात. नमस्कार बाबा. नमस्कार. सध्या माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील या दोघांमध्ये लढत होत आहे. तर काय चालेल, तुतारी चालेल का कमळ चालेल? सध्याचं वातावरण तर दोन्हीचं बरोबरीत आहे. म्हणजे दोन्हीचं बरोबरीच आहे. विजयी कोण होईल? हा विजयचा अंदाज आताच काय सांगायला नाही तरी तुमचं मत काय आहे? हा? तरी सदासजी अंदाजे आहे बघा, मोहिते पाटील थोड्या वेळानं मताने येणार. म्हणजे मोहिते पाटील जास्त काय नाही पण थोड्या फार मताधिक्यानं विजय होतील. विजय होतील असा अंदाज आहे. मोहिते पाटलांचं कार्य चांगलं आहे असं वाटतं का तुम्हाला? तालुक्यात आहे, माढा मतदारसंघात आहे, जुना नेता आहे, ओळख आहे लोकांची. निंबाळकर साहेबाचं काय कार्य? काय आमच्या तर ओळखीचं नाही, बघितलं नाही तर आम्ही. आजपर्यंत कधी काय भेटलाच नाही. नाही बघितलं नाही. ठोस काय कामच नाही मला. नाही अनेक तरी नाही आमच्याकडनं. काय कुठलं गाव आपलं? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडीमध्ये तुतारी चालेल का कमळ? बऱ्यापैकी तुतारी चाल. तुतारी. तरी साधारणतः किती टक्के चालेल तुतारी? कसं काय पण तुतारी तुमचं वैयक्तिक मत काय? काय आता ते खासदारांनी कुठलं कामच केलं नाही आमच्याकडे माहीतच नाही. कोण रणजित निंबाळकर आलाच नाही कधी. काय गावाला काय कधी भेट? काय नाही कधीच नाही. म्हणजे निंबाळकर साहेबांनी गावाला तुमच्या भेट दिलेली नाही. विकास काम हे नाही, विकास कामाचा विषयच नाही. तर निधी नाही, तो आला नाही, त्यामुळे त्याचा विषय काय येतो. म्हणजे एकंदरीत विठ्ठलवाडीच्या जनतेचा कौल म्हणजे तुतारी. तुतारी. नमस्कार. नमस्कार. सध्या इलेक्शनची रणधुमाळी आहे. माढा मतदारसंघामध्ये काय तुतारी चालेल का कमळ? तो तरी चालणार. सध्या तुतारी चालणार. तो तरी तुतारीच काय, कशामुळे तुतारी चालेल? मोहिते पाटलाचं बोरगावसाठी चांगलं योगदान आहे. म्हणजे बोरगाव गावासाठी मोहिते पाटलाचं कार्य चांगलं आहे. चांगलं आहे. आणि निंबाळकरांचं? नाही काय आलं पण नाही तर गेलं पण नाही तर. निंबाळकरांचं काय कार्यच नाही. नाहीच कार्य आलंच नाही तर. गावासाठी काय निधी वगैरे त्यांनी दिलाय का नाही? काय ती काय माहीत नाही. म्हणजे बोरगाव गावासाठी तुमच्या ती काय माहीत नाही पण बोरगावसाठी विजयदादाचं चांगलं कार्य आहे. म्हणजे खासदार झाल्यापासून त्यांनी बोरगावमध्ये काय आलेलेच नाहीत. आलेलंच नाहीत. गाव कुठलं बाबा आपलं? आम्ही मळखांबीचं. माळखांबीमध्ये कसं काय होईल? काय होईल म्हणजे तुतारी चालेल का कमळ? तरी चालेल मळखांबीमध्ये गाव, हां. परंतु पण लिंबाळकर आलंच नाही एवढं म्हणायचं आहे तुम्हाला. म्हणजे 5 वर्षात निंबाळकर साहेबांचा माळखांबीमध्ये आलेला नाही. आलंच नाही तो. म्हणजे एकंदरीत तुतारी चालणार तरी चाललं 100%. 100% चालेल. का तर ते आलं नाही समजणार रोज म्हणा. नाही ना, बरोबर आहे. का तर आपला नेता आपल्या गावात आला नाही, बरोबर कधी भेटायलाच नाही, ओळखच नाही, बरोबर आहे. कसं होतं, कशावर पुन्हा त्याला निवडून काय करणार पुन्हा ती काम असं. हां. म्हणजे माढा मतदारसंघात 2019 साली ते खासदार झाले, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गावामध्ये त्यांनी काय प्रवेश केला? नाही कधीच प्रवेश नाही केला. आडी अडचणी जाणून घेण्यासाठी? कसलंच नाही तर आवड ओळखच नाही तर. ठीक आहे. आज बोरगाव गावचा आठवडी बाजार असतो आणि या बाजारामध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार. बोला काय चालेल, तुतारी चालेल माढा मतदारसंघामध्ये का? काय समजत नाही आपलं. काय तुमचं मत काय? काय नाही आमचं मत नाही काय नाही. तुतारी कमळ काय? वैयक्तिक मत सांगा की. काय नाही बघू दे. ठीक आहे, चला. काय चालेल? हा तुतारी. तुतारी. हां. गाव कुठलं आपलं? हा गाव कुठलं? 15 सेक्शन 15 शिक्षण. म्हणजे एकंदरीत तुतारी. तुतारी. निंबाळकर साहेबांचं काय कार्य? काय नाही त्याचा पत्ता नाही आम्हाला माहीतच नाही कुठं आहे ती पत. होय का? दिसलाच नाही आतापर्यंत आम्हाला 5 वर्षात. म्हणजे 5 वर्षात त्यांचं काय कामच नाही. तुतारी चालणार. तुतारी चालणार. या लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जनतेच्या घेत आहोत. नमस्कार. गाव कुठलं? खंडाळी माळशेज तालुका. मग साधारणतः म्हणजे या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये धैर्यशीलबाई मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये लढत चालू आहे. तर या दोघांमध्ये कोण विजय होईल? तुतारी. 100%. 100%.
तुतारी विजय होण्यामागचं कारण काय? ठाणिक आहे. स्थानिक हां, जाग्यावर गावते ती रोज गेलं तर काय काय अडचण असली तरी कामं होते ती. मोहिते पाटलांचा विकास काम. पाटला सांगू विकास बिहाईन गेलं तरी काय कामं होते ती. रणजितसिंह मोहिते पाटला निंबाळकरला कुठं हुडकत जायचं. कधी ह्याच्या अगोदर कधी भेट झाली का? नाही आलंच नाही, गावावर झालं नाहीत आमच्या अजून. गेल्या वर्षी 5 वर्ष झालं. खंडाळीमध्ये काय विकास? काय नाही, कशाचा विकास आहे तो? विजयदादा 2014 साली खासदार होते, त्यावेळेस विजयदादांचं कार्य होतं का? कार्य चांगले सगळे वाटा केल्या, पाण्याची टाक्या दिल्या, पाणी सगळीकडे फिरवलंय. म्हणजे 2014 मध्येच्या 2019च्या तुलनेत 2014 मध्ये चांगलं काम झालं आणि 2019ला निंबाळकर साहेब खासदार झाले, त्यांचं कार्य काय? काय नाही आमच्यात, काय नाही, खंडाळीमध्ये कायच काम? काय नाही, काय काम नाही. अर्धा किलो द्या, अर्धा किलो. एकच मिनिट नमस्कार का? घेऊ द्या. नमस्कार. पहिल्यांदा शेतकरी